शरद बागचंद खेतवाडे. खेतवाडे. आता ही तुम्ही बाग केलेली, हा. तुम्हाला हे नेमकी प्रेरणा कशी मिळाली का बा आपण सुद्धा का नाही ही नाही, बाग- मी कामाला गेलो त्या शेतकऱ्याकडे कुठं? इथं पारगाव मध्ये बर. गेलो. दुपारी सुट्टी झाली. हा. मी ते झाडे मोजले किती आहेत. म्हणजे इथं कामाला गेले? हा तिथं. मग मला आता त्यांचे जवळजवळ 800 का 900 झाडं होती. बर. माझ्या डोक्यात बसलं. मग किती एकर मध्ये? 28 गुंठ्यात. 28 गुंठ्यामध्ये हा. किती झाडं? 2800 झाडं 2800 झाडं. बर. जवळजवळ. मग नाही 2800 नाही, 850 झाडं. 850. हा. 850 झाडं. बर. मग 28 होतं. तर मग दुपारच्या बारी जेव्हा सुटून मी झाडं मोजली. म्हणजे एवढे जर झाडं लावली आपण जर केलं तर आपला फायदा नाही. बर. आपण किती लोक 200 ने गेलो आणि 500 गेलो, आपला काय फायदा नाही. मग ते झाडाची काय परिस्थिती होती? माल किती निघत होता? माल 40 किलो, 45-50 किलो पर्यंत माल निघाला. बर. तुम्ही म्हणले मुंबईवरून काय ते काय? हा, तो एक व्यापारी होता चालू केलेला. निम्मा भाग संपले, मुंबईहून बघायला होता. प्लॉट का संपला नाही. म्हणजे नेमकं काय झालं हा. त्यावेळेस? मग शेवटचा प्लॉट होता, त्याला दुसरा प्लॉट चालू केला काही नाही. हा, हा. आणि प्लॉट सौदा केलेला नाही हा, ना, हा. तेवढाच प्लॉट सौदा केला बर, होता. बर. मग त्याला म्हटलं दुसरा प्लॉट सौदा चालू केला काही नाही. बर. म्हणून बघायला आणि तोच बाग तोच होता? भाग चालू होता, निम्माच झालता. अच्छा, म्हणजे एका झाडाला किती लागला होता साधारणतः? 45-50 किलो किलो माल निघाला एका माल झाडाचा? माल निघाला. मग त्याची किती निघू शकतो जास्तीत जास्त? 50-45. अच्छा. पण तेवढा त्याला ताकद द्यावा लागेल. हा, हा, हा. तुम्ही ते बाग बघितला, उत्पन्न बघितलं, उत्पन्न किती- बघितलं. किती उत्पन्न झालं होतं त्या टायमाला? 14.5 लाख रुपये झाले. बरं. हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मला आपल्याला बी करायचे, आपल्या डोक्यातच बसलं नाही. अच्छा. ते झाडाचं मी माझ्या डोक्यात म्हणतो याच झाडाचं कलम नाही आपल्या वावरात. बर. मग आणि त्याच झाडाचं कलम मी माझ्या वावरात लावला आता. म्हणजे त्या झाडाचं कलम तुमच्या वावरात आणून तुम्ही लावलं? लावले. बरं. आणि त्या पद्धतीने तुम्ही उत्पादन घेताय आज? आणि पुढे वर्षी माझ्या डोक्यात एक साल काय असं होतं म्हणजे? सुरुवातीचं उत्पन्न निघतं, पण भांडवल आधी 2 वर्ष त्यात गेले. अच्छा. म्हणजे याला मेंटेन करता करतात आपल्याला सगळं व्यवस्थित? तार, अँगल, बांबू. हा, हा. म्हणजे याच्या कलम पाठीमागचा जो हा. खर्च आहे हा, सुरुवातीच्या तो खर्च. काळात, हा. आणि थोडी आर्थिक परिस्थिती हा. अभावी आपण थोडंसं हा. ऍडजस्टमेंट करीत Adjustment करून. पुढे निघाले. हो. आता मला हे सांगा, आता बागेचा जो तुमच्या याचा झाडांचा जे डिस्टन्स आहे हा. हे किती बरं अंतर साधारण? 7 फूट. 7 फूट. हो. आणि असतं किती साधारण? 8 फूट. 8 फूट. म्हणजे हा फरक का बरं? का आपलं थोडी शेती असल्यामुळं आपण ज्या झाडं बसण्याकरता थोडी हा. कमी घेतलेली आहे. अच्छा. तर आपल्याला समजा उद्या ट्रॅक्टर वगैरे गरज पडली, आपण छोटे शेतकरी, आपण ते ट्रॅक्टर वगैरे आपण घेण्याची तरी आपण ट्रॅक्टर चालतो तो. तरी चालतं. बर. आता मला हे म्हणायचं, आता आज ठीक आहे पाण्याचे सोर्स आहे, पण पुढे काही कालांतराने पाण्यामध्ये थोडासा फरक पडतो किंवा पाणी कमी पडतं, अशा वेळेस काही उत्पन्नावर परिणाम होतो का? होतो ना. म्हणजे उत्पन्नात घट होते? घट होती. क्वालिटी निघणार नाही, साईज होणार नाही. अच्छा. त्या ठिकाणी असं होतं, त्या ठिकाणी 27 गुंठे बाग होती. हम्म. इथं काम म्हणजे हा कुठला किस्सा आहे हा नेमका? ही दलाची. अच्छा, अच्छा, अच्छा. इथं आपल्या कामाला- गावामधली? हा. कामाला गेल्यावर मग त्या टायमाला त्यांचे 14.5 लाख रुपये झाले. बरं. किती 27 गुंठ्याचे? 28 गुंठ्यात 28 गुंठ्याचे 14 लाख रुपये झाले. 14 लाख 14.5 लाख रुपये झाले. बरं. ती मी माल फक्त नेतानीच मी माझ्या डोक्यात गणित आहे, माल किती निघतो. बर बर मग त्याच्यावर मी गणित आखलं. मग आपण एवढी झाडं लावली तर आपले निम्मे तरी होते. बर बर. म्हणजे कोणला तरी पाहिलं का बरं हा आपण करू केलंच शकतो, पाहिजे. तर मी का नाही मी करू शकत? करणार. म्हणजे तिथून मग तुम्हाला तिथून मी डोकं लावलं हळूहळू. अच्छा. बर. आता हे मजुरांचा जो प्रश्न आहे आपण पाहतो, याच्यासाठी तर मजूर लागत असतात. हा, लागतं. मजूर उपलब्ध होतात? मजूर आहे भरपूर. भरपूर. बिहारी भरपूर. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम आहे. अच्छा. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम आहे सर. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हा, दिलं सर, तरी फक्त आपण औषध मारायचं काम अच्छा. करायचं. स्वतः आपण औषध मारा, हा, खत खत आणि वगैरे औषध. आपण हा. मेंटेन पाहिजे. हा. आता मला सांगा, साधारणतः ही जी बाग आहे, ही बाग तुम्हाला किती दिवसात हे आपण मार्केटला हे फळ किंवा हे द्राक्ष- छाटल्यानंतर 140 दिवसात फळ 140 दिवसानंतर जातात बर. मार्केटला. बरं. आता याच्यामध्ये 90 दिवसात झाली हा, बरं, याच्यामध्ये आणखीन काही जाती वगैरे आहेत काय? आहेत त्याच्यात. कोणकोणत्या जाती असतात बरं अनुष्का आहे, द्राक्षामध्ये? माणिक चमन, सोनाक्का आहे, आरके, यश बरं. याच्यात अनुष्का सगळं आहे. साधारण जे आहेत एवढ्या व्हरायटी, हा. त्याच्यामध्ये कोणत्या जातीला जास्त बाजारभाव मिळतो किंवा साऱ्यात भाव- खर्चाच्या दृष्टीने जर पाहिलं? नाही, खर्च प्रत्येकाला खर्च तेवढाची. हं. काय म्हणतो? अनुष्का वराठी एक नंबर. वजनाला बी, टनेजला बी, क्वालिटीला बी, बरं. भाऊ बी. आता एक जणाची पारगामध्ये 120 रुपयांची चालू आहे कटिंग. बरं. अनुष्का हं, हं. मी अनुष्का किती झालं परत नाही काय अडचण येत औषधामुळे. हं. पण ज्या टायमाला गेल्या वर्षी पाऊस झाला, गडनीमध्ये अडचण आली, बरं. ऊन नाही लागलं, त्याला 50% 60% वरलं सूर्याचं त्याला गडनीमध्ये बरं. औषध बी होत नाही. हं, हं. युरोशेल हं. आता आभाळामुळे तर काही करू शकत नाही निसर्गामुळे.
पण तरी माळी राहायची, हां हां ती काळी पिकत नाही परत लय जर पाऊस झाला. हां. साधारणतः किती दिवसानंतर याची आपल्याला आता कटिंग चालू होती आता एप्रिलमध्ये याची खरड छाटणी करायची. अच्छा एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये आता हे तुमचं जर पाहिलं तर पारगाव सुद्रिक जो हा एरिया आहे हा हा द्राक्षासाठी खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. आणि अनेक शेतकऱ्यांचे आपण पाहिले बागा, द्राक्षाच्या बाग असतील, हा. पेरूच्या बागा असतील, आहेत काहींच्या डाळिंबाच्या बी आहेत. म्हणजे हा जो पट्टा आहे तसा सदन आहे, पण पाण्याचा काही इथं प्रश्न असतो का पुढं एप्रिलमध्ये तुम्ही म्हणताय त्या नाही, टायमाला? शेततळे केलेली आहेत ना. शेततळे केलेलं आहे. हा, म्हणजे प्रत्येक पाण्याचा पाण्याचं सोर्स तयार केला सोर्स केलेला आहे. म्हणजे पाण्याची अडचण नाही. सोर्स पाणी सोर्स केला तर पुढे पाऊल टाकतात, नाही तर काहीच करता येत नाही. त्याचा खर्च लय मोठा आहे. अच्छा, म्हणजे सगळं नियोजन पण आधी पद्धतीने- पाणी. अच्छा. मग पुढे पाऊल टाकणे. तर तुम्ही आशावादी आहेत का आपल्याला जर चांगलं व्यवस्थित बाजार भाव आणायचं. मिळाला- गेल्या वर्षी यंदा मी ताकद लावली. अच्छा. मला 2 वर्ष उत्पन्न आणलं झालं, पण यंदा तेवढी ताकद लावली. बरं. तेवढं उत्पन्न घेणार म्हणजे ते कसा जाऊ भाऊ, अच्छा. मला तेवढं उत्पन्न काढायचं. उत्पन्न काढायचं. तेवढं उत्पन्न काढायचं. खूप खूप धन्यवाद. आमच्या बरोबर तुम्ही चर्चा केली, माहिती दिली आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही उत्पादन कशा पद्धतीने होतं आणि आपण दुसऱ्यांचं काम करण्यापेक्षा आपण स्वतःच शेतकरी आहोत आणि हे जर केलं तर नक्की फायदा होईल. फायदा 100% शेतकऱ्याचा. हा आशावाद घेऊन तुम्ही आज आपण ज्या बागेत उभे आहे, हा या. तिथून तुम्हाला येणाऱ्या काय काळामध्ये वाटत करणार बी नाही, अच्छा मी करून दाखवलं. अच्छा करून दाखवलं. करून दाखवलं. भाऊ आमच्या चॅनलवर मुलाखत दिली, भरभरून बोललात त्याबद्दल धन्यवाद. हे होते शरद भागचंद खेतमाळीस की यांनी आपल्या बागेमध्ये आम्हाला बोलवलं आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत मी जे द्राक्षाची बाग केलेली आहे त्याच्या पाठीमागं कशा पद्धतीने लागवड केली जाते, औषधं कशी फवारली जातात, त्याची मेहनत कशी असते, बाजारभाव काय असतो, सगळी माहिती त्यांनी आपल्या दिलखुलास या आपल्या मुलाखतीमध्ये दिली आहे आणि इतरही शेतकऱ्यांना त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. आणि आपण शरद भाऊंना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या उत्पन्नाला म्हणजे येणाऱ्या जे पीक आहे त्याला चांगला बाजार मिळवू आणि शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध हो अशी आशा व्यक्त करूया. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.